एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर खूप दिवसानंतर मी व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, कारण की खूप बिझी चालू होतं शेड्यूल, पूर्ण क्लायंट्स वगैरे होते आणि आज मी फायनली व्लॉग करते। तर आजचा हा माझा डेली व्लॉगच असणार आहे। घरी सर्वजण आले, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, त्यामुळे विशालची बहीण, तिची मुलगी, आई, पप्पा सर्वजण आले। आम्ही आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करतोय, तर तुम्हाला कळेलच आम्ही कसं सर्व काही करतोय। मिनी व्लॉग असणार आहे, सो व्लॉग कंटिन्यू करा। विशाल सकाळी रोज 9 वाजता असा बसलेला असतो लॅपटॉप आणि टीव्ही पुढे, स्टॉक मार्केट करतोय तो। माझे जे व्लॉग आहेत ते खूप लेट येतात, फक्त आणि फक्त विशालमुळे। नाश्ता चालू आहे। कसे झालेत पोहे ताई? मीरा ताईंचा स्वयंपाक चालू आहे इथे। आज काय बनवताय मीरा ताई? येस, आणि आमच्यासाठी मस्तपैकी खिचडी बनवा, कारण की उपवास आहे आम्हाला ना आज, त्यामुळे। पाहू शकता सर्व पूजेची जे भांडी आहेत, कलश वगैरे पाहताय गाईस, तर तो मी कालच बाय केलाय। खूप छान वाटला मला, युनिक काहीतरी, त्यामुळे मी घेतलाय। हा पितळेचा कलश आहे आणि खूप छान वाटतोय पूजेसाठी। याच्यावरती तुम्ही पाहू शकता ओम, स्वस्तिक सर्वच आहे, सो त्यासाठी मी हा बाय केलाय, कारण की आज पूजा आहे, तर त्यामुळे आम्हाला सांगितलं होतं। ऑलरेडी आमच्याकडे आहे हा, पण मी हा अजून एक वेगळा काहीतरी घेतलाय। आणि सकाळीच देवपूजा वगैरे झालेली आहे। गाईज आजचं क्लायमेट पाहू शकता, खूप सुंदर क्लायमेट झालंय आणि त्यामुळे आमची जी ताई आहे ती इथेच बसली आहे ब्रेकफास्ट करायला। ताई लंच पण इथेच करणार का? हो। गाईज तुम्ही पाहू शकता माझी तुळस खूपच सुंदर झाली आहे, हे पहा। आणि याच्या ज्या मंजुळा होत्या त्याच मी या कुंडीमध्ये पण टाकलेल्या, तर इथे पण भरपूर सारे तुळशीचे रोपं आली आहेत। अँड दिस इज माय मिनी गार्डन। ची जी पूजा आहे तर ती 4 वाजता आहे आणि आता मी सर्वजण मस्त तयारी करणार आहे। तुम्हाला कळेलच, आई खूप सुंदर अशी रांगोळी काढते, तर तुम्हाला आई कशी रांगोळी काढते ते पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि आम्ही सर्वजण कशी तयारी करतोय पूजेची ते सुद्धा कळेलच। मी खूप छान अशी साडी वेअर करणार आहे, सो व्लॉग कंटिन्यू करा। वाव, मस्तपैकी आता छान रांगोळी काढायला सुरुवात केली आहे। मी टिपक्यांची रांगोळी काढते आई। 5 ते 3 टिपक्यांची रांगोळी काढते आणि आता तुम्हाला कळेलच कशी रांगोळी बनती आमची। आणि आम्ही सर्व लाईट्स ऑन केलेत, कारण की बाहेर पाऊस पडतोय आणि खूप अंधार झालाय फ्लोअरवरती, सो त्यामुळे। आता तुम्हाला जेव्हा रांगोळी कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेलच। आम्ही सुद्धा आईला हेल्प करणार आहे, फक्त कलर फिलिंगसाठी, बाकी सर्व आई करणार आहे। आमच्या दोघांचा सुद्धा आज उपवास आहे, त्यामुळे मस्तपैकी छान खिचडी आणि दही खाणार आहे आता आम्ही दोघे सुद्धा। बेबी, थँक यू। यू वॉन्ट स्पून? येस। मला रांगोळी नाही हो कधी, किती सुंदर काढली। मला फक्त फुलांची रांगोळी। दिवाळीला सगळे पुढे फुलाची रांगोळी होती। तर गाईच पाहू शकता रांगोळी कंप्लीट झाली आहे, खूपच सुंदर दिसतीये, पूर्ण लुकच आलाय घराला, पाहू शकता तुम्ही। तर आता आम्ही मस्तपैकी प्रसादाची तयारी करतोय, सत्यनारायणाच्या प्रसादाची। तर इथे मी सर्व ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि आता त्याला मी थोडे असे बारीक करणार आहे आणि मग छानपैकी प्रसाद करणार आहे सत्यनारायणाचा। आता आम्ही मस्तपैकी मेकअप करतोय। स्वीटी माझी मस्तपैकी छान हेअरस्टाईल करून देते। ही साईड मी केली, पण मला माहिती नाही आज इथून मला जमतच नव्हती, मी स्वीटीने करून दिली मला।
आणि आता मी पटकन चेंज करतो. कोटी महागणपतये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. स्वाहा. सूर्याय नमः. सूर्यमभायामि स्थापयामि. ओम भूर्भुवः स्वाहा. सोमाय नमः. सोममभायामि स्थापयामि. ओम भूर्भुवः स्वाहा. शीतलं पीतजाम्बरं ध्यायामि. आवाहनम. पुन्हा थोड्या थोड्या पाकळ्या हातामध्ये. शुद्धवार्भिरं जनपगृह्यताम् आचमनं शुभं. जन अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. तर खूप छान अशी आमची पूजा झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खूप मस्त पूजा केली आम्ही. नेहमी त्या गुरुजींकडूनच पूजा करून घेतो. आमची जी वास्तुशांती होती ती पण त्यांनीच केली होती आणि सत्यनारायण पूजा पण त्यांनीच केली. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. ते प्रत्येक पूजा खूप छान अशी एक्सप्लेन करतात आम्हाला आणि खूप मस्त वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं, एकदम भारी वाटते घरात. जर तुम्हाला सुद्धा पूजा करायची असेल त्या गुरुजींकडून तर मी त्यांचा नंबर देईल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता मस्तपैकी सगळ्यांनी प्रसाद खाल्ला आहे, बसलेत सर्वजण इथे. अंकिता पण आली आहे. अंकिताने मस्तपैकी मला साडी घालून दिली आहे कारण की मी खूप घाईघाईमध्ये घातलेली आणि अंकिताने छान साडी घालून दिली. स्वीटी बघा, स्वीटी पण छान रेडी झाली आहे. 92% पडले तर शाईन आली आहे तिला फेसवरती पूर्ण. येस. आणि तिने पण आमचे ब्लॉगिंग वगैरे घेतले. छान घेतलेत का व्हिडिओ स्वीटी आमचे? कळेल आता त्यांना पण कसे व्हिडिओ घेतलेत. जे पण व्हिडिओ घेतलेत पूजेचे ते सर्व स्वीटीने घेतलेत. सो काही चुकलं असेल तर समजून घ्या थोडं. तर काही आमच्या दोघींच्या पण साड्या सेम आहेत, तुम्ही पाहू शकता. फक्त आईचा कलर थोडा वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे. तर आमच्या दोघींच्या साड्या कशा दिसतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता गाण्याची महफिल रंगणार आहे. पप्पा गाणं बोलतात ते, तर तुम्हाला पण कळेलच पप्पा कसे गाणं म्हणतात ते. त्यांनी काही क्लास वगैरे नाही केलेला, जस्ट त्यांची हॉबी आहे. तर आम्ही त्यांना फोर्स करतोय तर ते आता बोलतील. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐक सत्यनारायणाची कथा. हे ऐक सत्यनारायणाची कथा. मेरा रोल एक्शन. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीच मोठी विठ्ठलाची. सीमाताई आलेल्या आहेत आणि मस्तपैकी आता आम्ही जेवण करतात येते. कशी झाली बिर्याणी? खूप छान झाली. पूजा पण खूप छान सुंदर झाली. ती पण खूप क्यूट दिसते. थँक्यू. आणि बिर्याणी मी केली तुमच्यासाठी म्हणून एवढी टेस्टी झाली आहे तुझ्यासारखी. काकू पण आलेले आहेत आमच्या सोसायटी मधल्या. हॅलो. माझी फ्रेंड सुद्धा आली आहे, मृणाल आणि तिचे हजबंड. हॅलो. आणि आम्ही खूप BFF आहोत 4 जण. काही असेल तर आम्ही फिरतो. बोर झाले तर मी डायरेक्ट हिला कॉल करते, ये खाली, आणि फिरायला जातो. तर खूप छान वाटलं आलीस तू पूजेला. तू खूप छान दिसतेस. थँक्यू. आणि मृणाल खूप छान गाणं बोलते, तर मी आता तिला बोलायला लावणार आहे. तर तुम्हाला पण पाहायला मिळेलच. खूप म्हणजे तिचं संगीत विशारद झालं, हो ना? येस. सो तुम्हाला जर तिचं गाणं आवडलं तर कमेंट करा. मी तिच्याकडे जाईल आणि भरपूर सारे तिला सॉन्ग बोलायला सांगेल. पिवळी साडी पिवळी चोळी अंगी
बच्चे कंपनी. पोटभर जेवा सगळ्यांनी. जेवण झाल्यावर काय करणार? वैभवी आणि ओवी डान्स करून दाखवणार आहे. हे आता ठरलं, मी ठरवलं हे. असंच असतं. रियू सगळ्यांना हेल्प करतीये. ही आहे आमची मोठी मावशी आणि मोठ्या मावशीने आताच नर्मदा परिक्रमा केली आहे पूर्ण. किती महिने लागले मावशी तुला? 3.5 महिने. 3.5 महिने चालत होतीस ना तू? रोज चालत होतो आम्ही. आणि राहायचे वगैरे कुठं तुम्ही? आश्रम मध्ये. बापरे, आश्रमात राहायचे. तर खूप मोठी असते ना ही परिक्रमा? एकदम मोठी, खूप. 4000 किलोमीटर. 4000 किलोमीटर चालायचं असतं. 4080 किलोमीटर होतो. अरे बापरे. आम्ही रोज 25, 30, कधी 36, कधी 40 किलोमीटर असं चाललो आम्ही. अच्छा. आणि जेवायला वगैरे मग कुठे जेवायचे? आश्रमातच जेवायचे. आश्रमात खूप चांगली सोय असायची, तिथं चांगलं जेवण दोन असायचं. 1% लोकच हे करू शकतात. जे मावशीनी केले आमच्या घरामध्ये, कोणच अजून केलं नाही, ते मावशीनी केलं आणि खूप भारी वाटतं. तिला तेवढ्या रस्त्याने गेलो आम्ही. बापरे. नदीच्या किनाऱ्यातून असं कपारीतून थोडं हळूहळू गेलो. एकच पाऊल टाकण असा एवढा रस्ता होता. बापरे. आणि मग तुम्हाला रोड वगैरे जंगलात कसं कळायचं? ते चिंध्या बांधलेल्या असायच्या अशा. अच्छा, मग तुम्ही तसे जायचे का? चिंध्या बांधलेल्या असायच्या, तसं जायचं. बापरे, हे कोण करू शकत नाही. लाखातला एकच जण करू शकतो हे, आणि ती आमची मावशी आहे. खूप छान झालेला आहे. मी केला, मी कोशिंबीर पण छान झाली. गुलाबजाम मी केले का? हे गाईज, तर फायनली आमचा आजचा सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान वाटलं. खूप मजा केली, धमाल केली आम्ही सर्वांनी. गाणी पण म्हटली, त्यानंतर डान्स पण केला, खूप गप्पा गोष्टी केल्या. सो खूप भारी वाटलं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग.